देवगण फिल्म्स प्रस्तुत आणि गणेश कदम दिग्दर्शित विटी दांडूला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळतोय. मराठमोळ्या बाजीराव सिंघमच्या रूपात धडाकेबाज भूमिका साकारणाऱ्या अजय देवगणला मराठीची भुरळ पडणं साहजिकच आहे. या प्रेमाखातर अजय देवगणची मराठी चित्रपट सृष्टीसाठीची वाटचाल यशस्वीरित्या सुरू झालीय. त्याची सासू म्हणजेच तनुजा यांनीही मराठी चित्रपट पितृऋण यामध्ये उत्तम भूमिका साकारून मराठीवरचं आपलं प्रेम दाखवलं. पण मग आता काजोल मराठीत कधी पदार्पण करणार याचं उत्तरही आम्हाला खुद्द काजोल कडूनच मिळालं. बघूया. इफ आय फाइंड अ गुड स्क्रिप्ट डेफिनेटली. आय ऑलवेज से दॅट माझा स्क्रिप्ट जो असतो तो सगळ्यात मोठा हिरो असतो माझ्यासाठी. तर चांगला स्क्रिप्ट केव्हा भेटणार मला माहिती नाहीये. काजोलला मराठीत कोणती भूमिका करायला आवडेल असं विचारल्यावर तिनं यावर असं म्हटलं, जो कॅरेक्टर इंग्लिश बोलतो. नाही, आय वॉज जस्ट किडिंग. पण माझी मराठी इतकी स्वच्छ नाही आहे दुसऱ्यांसारखी. तर आय थिंक दॅट्स समथिंग दॅट यू कांट प्रिडिक्ट. ते नाही बोलू शकत को हा कॅरेक्टर पाहिजे आणि तो कॅरेक्टर पाहिजे. पण आय थिंक मराठी चित्रपटात जे स्क्रिप्ट्स असतात ते इतके छान आहेत, इतके डिफरंट आहेत, वेगळे आहेत. ते आम्हाला दुसऱ्या लँग्वेजमध्ये नाही भेटत. तर that's something that if I do a film in Marathi, it would have to be that different and that exciting for sure. चला, काजोलचाही मराठीत काम करण्याचा होकार तर आम्हाला मिळाला. त्यामुळे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे ते काजोलच्या मराठीतल्या एंट्रीचं. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा. मी ईशा कोपेकर. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.